लोकसभेची निवडणूक असेल किंवा विधानसभेची निवडणूक असेल आणि आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असेल, या ईव्हीएम मशीनच्या संदर्भात वारंवार तक्रारी येत आहेत. तर निवडणूक आयोगाने या संदर्भात गंभीर दखल घेऊन ज्या मशीन बिघडल्या असतील किंवा त्यात तांत्रिक बिघाड झाला असेल तर त्या दुरुस्त करून नागरिकांना जो मतदानाचा अधिकार आहे तो मतदानाचा अधिकार दिला पाहिजे आणि जेवढा कालावधी त्या दुरुस्तीकरता लागलेला आहे तेवढा कालावधी त्यांना मतदानाकरता वाढवून दिला पाहिजे. रोलिंग का सर आज मतदानाचा हक्क बजावला आहे कुटुंब काय सांगाल म्हणजे काय आव्हान कराल? आज मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होते आणि गेले 8 वर्षापासून ही निवडणूक प्रलंबित होती. त्यामुळे लोकांमध्ये पण उत्सुकता होती, कारण सुप्रीम कोर्ट असेल या इतर निर्णयांमुळे ही निवडणूक चा जो कालावधी आहे तो खूप लांबला गेला आणि त्यामुळे उमेदवार असेल किंवा कार्यकर्ते यांच्यामध्ये पण ह्या निवडणुकीची उत्सुकता होती. पण आज मतदानाचा दिवस आहे. हा लोकशाहीचा एक पवित्र दिवस आहे आणि ह्या दिवसाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने संविधानाच्या माध्यमातून जो अधिकार मतदानाचा दिलाय तो प्रत्येकाने वापरला पाहिजे, कारण लोकशाही सदृढ करण्याकरता, लोकशाही बळकट तिला सक्षम करण्याकरता मतदान हे अत्यंत महत्वाचं आहे आणि तो मतदानाचा अधिकार सगळ्यांनी वापरून जास्तीत जास्त मतदान करावं हे मी सगळ्या मुंबईकरांना आवाहन करतोय. कारण ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही मुंबईच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आहे आणि मुंबईकरांच्या दृष्टिकोनातून महत्वाची आणि मुंबईकरांच्या भवितव्याची निवडणूक आहे. त्यामुळे आपलं भवितव्य उज्ज्वल करण्याकरता जास्तीत जास्त मतदान करा हे मी मुंबईकरांना आवाहन करतो. मतदारांनी देखील सकाळपासून उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. एक चांगली टक्केवारी या मतदानाची होईल का? निश्चित, कारण कालच आम्ही सगळ्या मतदारांना आवाहन केलं होतं की आपण मतदान जास्त करा, जो योग्य उमेदवार आहे त्याला मतदान करा, परंतु मतदानाचा हक्क हा आपला बजावा आणि आपल्या कुटुंबांना, आपल्या आत्मसखीयांना, आपल्या मित्रांना पण आपण आवाहन करा की मतदान करण्याकरता यावं. कारण लोकशाही करता हे अत्यंत महत्वाचं आणि 5 वर्षात ही एकच संधी असते जे आपलं निर्णय घेण्याचं, जे आपलं भवितव्य घडवायचं आणि ज्या लोकशाहीचं सदृढ करण्याकरता तो एक अधिकार संविधानाच्या माध्यमातून आहे. तो अधिकार आपण प्रत्येक नागरिकांनी हा वापरायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी ईव्हीएम मशीन मध्ये देखील खरं तर बिघाड झालेला आहे. काही ठिकाणी बंद आहे ते 2-2 तास. नाही, निवडणूक प्रक्रियेत लोकसभेची निवडणूक असेल किंवा विधानसभेची निवडणूक असेल आणि आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असेल, या ईव्हीएम मशीनच्या संदर्भात वारंवार तक्रारी येत आहेत. इलेक्शन कमिशनने ज्यावेळी प्रत्येक राजकीय पक्षांची ज्यावेळी बैठक होती त्या बैठकीत हे सूचित केलं होतं की ज्या ईव्हीएम मशीन आहेत त्या आम्ही आता अपग्रेडेड केलेल्या आहेत, त्यामुळे भविष्यात अशा घटना होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. परंतु आज आपण जसं सांगितलं काही ठिकाणी ह्या घटना घडलेल्या आहेत. तर निवडणूक आयोगाने या संदर्भात गंभीर दखल घेऊन ज्या मशीन बिघडल्या असतील किंवा त्यात तांत्रिक बिघाड झाला असेल तर त्या दुरुस्त करून नागरिकांना जो मतदानाचा अधिकार आहे तो मतदानाचा अधिकार दिला पाहिजे आणि जेवढा कालावधी त्या दुरुस्तीकरता लागलेला आहे तेवढा कालावधी त्यांना मतदानाकरता वाढवून दिला पाहिजे. आज आज हमारी जो डेमोक्रेसी है वो स्ट्रॉन्ग करने के लिए संविधान के माध्यम से हर एक नागरिक को एक वोटिंग करने का अधिकार दिया हुआ है. तो मैं सभी मुंबई के नागरिकों को आह्वान करता हूँ कि जो वोटिंग का राइट्स है उनको दिया हुआ है संविधान के माध्यम से, वो राइट्स यूज करते हुए संविधान हमारा सक्षम करने के लिए, हमारी लोकशाही सक्षम करने के लिए वोटिंग कीजिए और ज्यादा से ज्यादा वोटिंग कीजिए, क्योंकि बहुत 8 साल के बाद ये मुंबई महानगर पालिका का चुनाव हो रहा है और बहुत लोगों को इसकी प्रतीक्षा थी और जो कार्यकर्ता हो, जो उम्मीदवार हो, इनको भी 8 साल से वो इस आज का दिन उसकी प्रतीक्षा कर रहे थे. तो आज का दिन मुंबई के लिए, मुंबई के नागरिकों के लिए बहुत ही महत्वपूर्ण है. उनके फ्यूचर के लिए, उनके फ्यूचर डेवलपमेंट के लिए आज उनको एक निर्णय लेना है. एक अच्छे कैंडिडेट को उन्होंने चुनना चाहिए और जो वोटिंग का राइट्स है वो वोटिंग का राइट्स यूज करके हमारे डेमोक्रेसी को स्ट्रॉन्ग करना चाहिए. तो आपके माध्यम से मैं सभी को रिक्वेस्ट करता हूँ, आप वोटिंग को आज जाइए. आपके जो रिलेटिव्स है, आपके जो फ्रेंड्स है, सभी को आप रिक्वेस्ट कीजिए कि वोटिंग परसेंटेज बढ़ाने के लिए इलेक्शन कमीशन को मदद कीजिए. ईवीएम मशीन के बारे में जब भी लोकसभा का चुनाव हो, जब भी विधानसभा का चुनाव हो, तभी टेक्निकल प्रॉब्लम की कंप्लेंट आती थी. तो हम जब भी ऑल पॉलिटिकल पार्टी की जब भी मीटिंग थी
तभी इलेक्शन कमीशन को हमने ये सूचित किया था कि ईवीएम मशीन की वजह से बहुत सारी जगह पे दिक्कत होती है। तभी इलेक्शन कमीशन ने हमें रिप्लाई दिया था कि जो भी ईवीएम मशीन आ रही है वो अपग्रेडेड है, फ्यूचर में इसका प्रॉब्लम नहीं हुआ। लेकिन आज आपने जैसे बताया बहुत सारी जगह पे ईवीएम मशीन का प्रॉब्लम हो रहा है, तो इलेक्शन कमीशन ने ये सब चीज़ों पे ध्यान देना चाहिए और जितना टाइम ईवीएम मशीन को टेक्निकली सॉल्व करने के लिए लग रहा है, वो टाइम एक्सटेंड करके सभी नागरिकों को वोटिंग का राइट्स टाइम बढ़ा के देना चाहिए।